जैन विद्यार्थी मित्रांनो, आपण वाहतूक टॉपिक बघत आहोत. वाहतूक टॉपिकमध्ये काल आपण राष्ट्रीय महामार्ग बघितले. आता आपण कोकण रेल्वे हा टॉपिक बघणार आहोत. कोकण रेल्वेची मुळात गरज का भासली? कोकण रेल्वेची गरज यामुळे भासली की पूर्वी वाहतुकीसाठी खूप लांब असं मार्गाने जावं लागत होतं. जसे मुंबई ते कोचीन हे अंतर 513 किलोमीटर फेरा पडत होता. तसेच मुंबई ते मंगळुरू या अंतरामध्ये 1127 किलोमीटरचा फेरा पडत होता. तसेच मुंबई ते पणजी या अंतरामध्ये 185 km इतका फेरा पडत होता. एवढे अंतर कमी झाले. एवढे अंतर कमी कसे झाले तर मुंबई ते कोचीपर्यंत हा जो एक कोस्टल मार्ग आहे, या पूर्ण कोस्टल मार्गाने पूर्ण हा रूट तयार करण्यात आला. या इकडचा जो प्रदेश आहे हा सह्याद्री पर्वत किंवा आपण याला पश्चिम घाट सुद्धा म्हणून ओळखतो. हा पश्चिम घाट आहे. या पश्चिम घाटाला समांतरच असा हा पूर्ण रेल्वे रूट टाकण्यात आला, जो रोहा ते मदुरै या दरम्यान आहे. तर मित्रांनो, कोकण रेल्वे महामंडळाची जी स्थापना आहे ती 19 जुलै 1990 झाली. तर कोकण रेल्वे महामंडळाचे जे पहिले अध्यक्ष होते ते ई श्रीधरन होते, ज्यांना आपण मेट्रोमॅन म्हणून सुद्धा ओळखतो. कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 19 जुलै 1990 जरी झाली असली तरी ॲक्च्युली त्याच्या कामाची सुरुवात ही 1993 झाली. व जे काम पूर्ण झाले ते काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावर पहिली जी रेल्वे धावली ती 26 जानेवारी 1998 धावली. त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री हे जॉर्ज फर्नांडिस हे होते. तसेच कोकण रेल्वे हा जो मार्ग आहे, या मार्गावर दोन प्रकारे प्रश्न विचारला जातात. केव्हा कोकण रेल्वे हा मार्ग कोणत्या दोन स्थानकांदरम्यान आहे, जेव्हा असे विचारले त्यावेळेस केव्हा उत्तर हे मुंबई ते मंगळुरू असे सुद्धा प्रश्न आपल्या प्रश्नामध्ये विचारले जाते. तर केव्हा हे रोहा ते मदुरै असं सुद्धा विचारले जाते. या दोघांपैकी जो पर्याय पेपरामध्ये असला आपल्याला तो पर्याय आपण क्लिक करू शकतो. तर मुंबई ते मंगळुरू या दोन स्थानकांदरम्यानचं जे अंतर आहे ते 843 म्हणून आपण क्लिक करतो. जर रोहा ते मदुरै असं जर विचारलं आपल्याला तर त्यावेळेस आपण 762 किलोमीटर इतकं अंतर आपण क्लिक करू शकतो. तसेच मुंबई ते मंगळुरू किंवा रोहा ते मदुरै हे जे आपला कोकण रेल्वेचा मार्ग आहे, या पूर्ण मार्गादरम्यान 68 स्टेशन पडतात. व महाराष्ट्रामध्ये जर आपण या प्रकारेच आपण महाराष्ट्रामधलं जर अंतर बघितलं तर महाराष्ट्रामधले कोकण रेल्वेचं जे अंतर आहे ते 382 किलोमीटर आहे, ज्यामध्ये 34 स्टेशन आहे. त्याच 34 स्टेशनांमध्ये पहिलं जे स्टेशन आहे ते रोहा आहे व शेवटचं जे स्टेशन आहे ते कुडाळ स्टेशन आहे. तर मित्रांनो, या कोकण रेल्वे महामार्गावर आशियातील सर्वात उंच पूल जो पानवड पूल आहे, जो पानवड नदीवर आहे रत्नागिरीमध्ये, तो पानवड पूल आहे, ज्याची उंची 65 मीटर आहे. तर या मार्गावरील सर्वात लांब जो पूल आहे, अंतराने सर्वात लांब पूल, तो सर्वात लांब पूल शरावती पूल म्हणून आहे, जो कर्नाटकमधील वन्नाड जवळ आहे. जो 2.65 km असा त्याचा अंतर आहे. ही शरावती नदी तीच आहे ज्यावर भारतातील सर्वात उंच असा जोग धबधबा म्हणून आहे. त्यानंतर कोकण रेल्वे महामार्गावर सर्वात मोठा जो बोगदा आहे, जो करबुडे नावाचा बोगदा आहे, जो उक्षी ते भोके या दोन स्थानकांदरम्यान आहे, जो रत्नागिरीमध्ये आहे आणि ज्याची लांबी 37 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, या पूर्ण कोकण रेल्वेच्या महामार्गामुळे काय फायदे झाले तर फायदे असे झाले, मी पूर्वी सांगितलं, कोकण रेल्वेचा जो फेरा आहे तो फेरा वाचवण्यासाठी आपल्याला कोकण रेल्वे महामार्ग बनावा लागला. तर याचे फायदे असे आहे, मुंबई ते कोचीन या दरम्यान 513 किलोमीटर अंतर कमी झाले. त्यानंतर मुंबई ते मंगळुरू या दरम्यान 1127 किलोमीटर अंतर कमी झाले. तसेच मुंबई ते पणजी या दरम्यान 185 km अंतर कमी झाले. तर मित्रांनो, या पूर्ण आपला टॉपिक इतका जरी केला आपण तरी आपल्याला बऱ्यापैकी चांगला स्कोर येऊ शकतो.